हाय हॅलो नमस्कार, मी महिमा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या या महिमा मराठी ब्लॉग चॅनलवर। तर सगळ्यांना शुभ सकाळ। तर इथे बघा सकाळ झालेली आहे आणि हे रात्रीचे कपडे आहेत। मी रात्री धुवून वाळू घातलेले होते म्हणजे काल। तर पाऊस वगैरे आला होता, आभाळ होतं, त्यामुळे कपडे वाळलेच नाही, मी बाहेरच ठेवले होते। तर इथे आता रात्रीचे कपडे वाळले, मी आता दुसरे धुतले, त्यामुळे हे रात्रीचे कपडे काढून ठेवले। आणि इथे आता सकाळी ऊन पडलेलं दिसलं ना की मी कपडे जास्त धुते, आभाळ आलेलं असलं की एक्स्ट्राचे कपडे धुत नाही। तर आता सकाळी ऊन दिसलेलं मला छान, त्यामुळे इथे बेडशीट ते मी धुवायला काढली आणि सकाळी सकाळीच कपडे धुतले, म्हणजे आपलं काम आवरतं 10-11 वाजेपर्यंत। तर कपडे चांगले उन्हामध्ये वाळतात, नाहीतर मग कपड्याला जर उशीर झाला ना की कपड्यांना हवा लागत नाही आणि ते कपडे वाळलेले व्यवस्थित पण वाटत नाहीत। तर इथे बघा कपडे वाळून झाले। तर आज मी इथे बनवणार आहे चिप्स। तर इथे मी 10 किलो बटाटे आणलेले होते बाजारातून येताना। तर आभाळ आलेलं होतं 2-3 दिवस, त्यामुळे 5 किलो चिप्स 5 किलोच बटाट्याची मी साल काढली आणि त्याचे चिप्स केले आणि आता ते उकडणार आहे। आणखीन 5 किलो मी तसेच ठेवले, त्याच्यानंतर उद्या बनवायचे। तर इथे बघा पातेल्यात अर्ध पातेलं मी पाणी उकळून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं। आता त्यामध्ये तुरटी पावडर टाकणार आहे, कारण तुरटी पावडर टाकली की आपले चिप्स हे पांढरे शुभ्र तयार होतात। तर इथे बघा हे बटाटे रात्रीच मी बटाटे शक्यतो रात्रीच करून ठेवते, कारण ही प्रोसेस करायला खूप वेळ लागतो आणि सकाळी तेवढा वेळ नसतो। आणि दुसरं म्हणजे की रात्री जर करून ठेवले की हे बटाटा एकदम कडक होतो पाण्यामध्ये रात्रभर ठेवल्यावर, तर ते दुसऱ्या दिवशीपर्यंत असा मोडत नाही। तर इथे मी 5 किलो बटाटे त्याची साल काढून घेतली आणि चिप्सच्या खिसणीने त्याची चिप्स करून घेतले आणि हे 3 वेळेस स्वच्छ धुतले आणि चौथ्या वेळेस ह्या टबमध्ये पाणी टाकून असेच रात्रभर ठेवले। आता दुसऱ्या दिवशी यामध्ये मी अर्ध पातेलं पाणी टाकून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, तुरटी पावडर टाकली, ती छान मिक्स केली आणि ह्या पाण्याला अशी खळखळून उकळी येऊ द्यायची। झाकण ठेवून खळखळून उकळी आली की त्यामध्ये हे चिप्समधलं पाणी आहे ते निथळून काढायचं आणि मग हे चिप्स ह्या पाण्यामध्ये टाकायचे। तर माझी तर वाळवणाला सुरुवात झालेली आहे, वाळवणाचे पदार्थ करायला। तुम्ही आत्तापर्यंत काय केलं की नाही, तुमची सुरुवात झाली का नाही, मला हे कमेंट करून सांगा। तर इथे मी सुरुवातीला चिप्सच बनवून घेतले, कारण हे सगळ्यात सोपा पदार्थ आहे, सुरुवातीला सोपा पदार्थ करायला छान वाटतं। तर इथे मी चिप्स करते, कारण उपवास असतो त्यामुळे लागतात। तर इथे 5 किलो आत्ता केले, 5 किलो उद्या करणार आहे। तर असेच हे चिप्स सगळे गाळून घ्यायचे आणि ह्या पाण्यामध्ये आपण छान शिजवून देऊ। तर मला असं वाटत होतं, मी काल चिप्स केले आणि आभाळ आलेलं दिसलं, तर वाटत होतं ऊन पडतं की नाही। मग सकाळी ऊन पडलं तर तेव्हा कुठं छान वाटलं की आज ऊन पडतंय। कोणताही वाळवणीचा पदार्थ असला ना की तो चांगल्या उन्हामध्ये खणखणीत वाळून ठेवला ना की ते मनालाही समाधान वाटतं की माझा पदार्थ छान झाला म्हणून। आणि असं तसंच फिसकला नाही तर ऊनच पडलं नाही की ते माणूस निराश होतं की ते पुढचं करायचं पण एनर्जी जाते। तर इथे बघा छान असं उकळून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे चिप्सनं 80% असे शिजवून घ्यायचे आहेत। 80% म्हणजे असे तोडले की ते लगेच तुटले पाहिजेत, एकदम गाळ झाला नाही पाहिजे त्याचा। तर इथं असेच शिजून घेणार आहे। तर एवढे चिप्स मला शिजवायला जवळपास अर्धा ते पाऊण तास लागला। त्यानंतर इथे बघितलं तर चिप्स शिजलेले होते। तर मी इथे आता बघा गाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि हे चिप्स ह्या पाण्यामधून चिप्स काढताना ना शक्यतो असे काळजीपूर्वक काढायचे, कारण हे पाणी सगळं गरम असतं, तर ते अंगाला चटके वगैरे बसायचे, हाताला भीती वाटते। त्यामुळे इथे बघा मी झाऱ्या एवढीच माझ्याकडे छोटीशी गाळणी आहे, त्या गाळणीमध्ये आधी चिप्स गाळून घेतले। त्यानंतर ही दुसरी गाळणी आहे, म्हणजे टोपला आहे, त्याला छोटे छोटे छिद्र आहेत, तर त्या टोपल्यामध्ये टाकलं आधी, म्हणजे राहिलेलं पाणी त्यामधूनही निघेल। आणि तिसऱ्यांदा ह्या मोठ्या स्टीलच्या टोपल्यामध्ये टाकलं। मला कोणताही वाळवण्याचा पदार्थ असला की तो टेरेसवरतीच जाऊन वाळवावा लागतो, त्यामुळे मी इथे एकाच टोपल्यामध्ये सगळं टाकून नेणार आहे, कारण जास्त वेळेस ये जा करायलाही परवडत नाही, कारण तिसऱ्या मजल्यावर जावं लागतं वाळू घालण्यासाठी।
तर यशराजही होता मला सोबत मदतीला, तोही नेऊ लागत होता थोडंफार. इथे बघा अशाच प्रकारे सगळे चिप्स काढून घेणारे. तर तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा, माझे व्हिडिओज व्लॉग रोज बघत जा. मी आणखीन वाळवणाचे काय काय पदार्थ करते तर तेही बघा तुम्ही. तर इथे बघा चिप्स सगळे गाळून तयार आहेत. आता टेरेसवरती जाऊया आणि वाळू घालू. तर इथे बघा टेरेसवरती आले मी. तर इथे मी साडी अंथरलेली आहे. आम्ही कोणतेही वाळवणीचे पदार्थ असले ना की ते साडीवरच म्हणजे साडीवरच टाकतो. तर इथे मी साडी दोहेरी करून ओली केली आधी, त्यानंतर दोहेरी टाकली खाली आणि त्यावर चिप्स टाकले. तर इथं तुम्ही साईडचं बघू शकता की किती निसर्गमय असं वातावरण झालेलं आहे. खूप छान वाटत होतं कारण 2-3 दिवस आभाळ आलेलं होतं आणि आजच सकाळी ऊन दिसलं तर खूप छान वाटत होतं. टेरेसवरती आल्यानंतर एकदम सकाळची गार हवा. तर इथे विराज बघा कसा खेळत होता आणि यशराजचं तर चालूच होतं खाणं. त्याला मी म्हणलं यशराज मला मदत कर. तो बसला आणि तो एक 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 चिप्स खात होता. तर इथे बघा तोही चांगला रेडी झालेला आहे कारण त्याची 8:15 वाजता शाळा असते. तर तो आला होता वरी, थोडीफार मदत केली आणि लगेच तो शाळेत गेला. तर इथे अशाच प्रकारे मी सगळे चिप्स पांगून घेते कारण चिप्स करायला खिसणीने करायला आणि शिजायलाही एवढी मेहनत लागत नाही, एवढी वाळवण्यासाठी मेहनत लागते. इथे सगळे चिप्स वाळवून झाले. चला तर मग मी आता खाली जाते. किचनमध्ये खूप सारे कामं पडलेले आहेत सगळे. मी फक्त यशराजपुरता डब्बा केला, लगेच वरती आले होते. तर चला तर मग किचनमध्ये जाऊया. तर इथे बघा किचनमध्ये आल्यानंतर त्यांना खूप अशी सर्दी खोकला झालेला होता. ते म्हणले मला दुधाचा चहा नको, माझ्यासाठी काळा चहा बनव. तर इथे त्यांच्यासाठी काळा चहा बनवला. तर त्यामध्ये काय थोडीशी पत्ती टाकली, साखर टाकली आणि इथे मी 7-8 तुळशीचे धुवून पानं टाकलेली आहेत आणि त्यामध्ये खूप सारी अशी अद्रक खिसून टाकली की अद्रक खिसून टाकली की घसा हे असा मोकळा होतो. तर इथे त्यांच्यासाठी मी काळा चहा बनवला. मी माझ्यासाठी चिप्स वरी शिजवले, वरी वाळू घालून आले आणि त्यानंतर मी माझ्यासाठी दुधाचा चहा बनवला. इथे तुम्ही किचनमध्ये पसारा बघू शकता की खूप पसारा पडलेला आहे. इथं आणखीन आमचा स्वयंपाक बनवायचा राहिला आहे. मी फक्त यशराजसाठी स्वयंपाक बनवला होता आणि स्वयंपाक बनवायचा राहिला की तितक्यात विराजचं रडणं सुरू झालं की मम्मी मला मोबाईल दे. त्याला म्हटलं तू साईडला बस, मी तुझ्यासाठी चिवडा देते. तर इथे बघा तो कसा बसला. आता विराज शांत झाला आहे तोपर्यंत मी पटकन स्वयंपाक करून घेते. तर इथे मी तुम्हाला आज कढीची रेसिपी दाखवणार आहे. कढी तशी तर सगळ्यांनाच येते पण मी जरा वेगळ्या पद्धतीने करते आणि ती खायलाही खूप छान लागते. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि शेंगदाणे मिक्सरला फिरून घेतले. तर इथं दह्यामध्ये बेसन पीठ टाकून चांगलं फेटून घ्यायचं. तर हे वाटण तुम्ही अशाच प्रकारे करा म्हणजे कढी खूप छान लागते. तर इथे त्यामध्ये बेसन पीठ टाकून मिक्स करून घेतलं. आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची कलरसाठी. मी थोडीशीच टाकत असते कारण मला जास्त डार्क पिवळी आवडत नाही, त्यामुळे थोडीशीच हळद टाकलेली आहे. तर कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल टाकायचं कारण सगळ्यांचं जवळपास सगळ्या जणीचंच असतं की मुलांना शाळेत जायचं असतं, टिफिन बनवायचा असतो, त्या एवढी धावपळ असते सकाळी सकाळी. तर तरी पण आपण झटपट आणि तितकंच छान अशा रेसिपी बनवू. तर अशा पद्धतीनं तुम्ही पण कढी बनवून बघा, खूप छान लागते. तर त्या तेलामध्ये मोहरी जिरे टाकले, कढीपत्ता टाकला आणि सुरुवातीला हे दह्यामध्ये बेसन जे टाकून फेटून घेतलं होतं ते टाकून घेतलं आणि त्यानंतर इथे मी आता नंतर वाटण टाकते. मी हे तेलामध्ये वाटण टाकून घेतलेलं नव्हतं, आत्ता वाटण टाकते हे. तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा, याची चव खूप छान लागते. तर आता हे मिक्सरचं भांडं पण विसळून टाकते कारण आम्ही 3-4 जणांसाठी मला कढी बनवायची होती. मग त्या अंदाजे यामध्ये पाणी टाकते आणि दही पण थोडंफार आंबटच होतं. तर कढी ही नंतर खायला खूप छान लागली. आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान एकदा मिक्स करून घ्यायची. आणि कढी करताना पण काय करायचं की कढीला जास्त उकळी येऊ द्यायची नाही, फक्त पहिल्यांदा उकळी आली म्हणजे त्यावर फेस आला लगेच कढई बंद करायची. आता पटकन त्यांनाही शाळेत जायला उशीर होतोय
कारण 9:45च्या जवळपास 9:30 9:45 वाजलेले आहेत. आता मी पटकन स्वयंपाक बनवून घेते, कारण चिप्स केले त्यामुळे खूप उशीर झाला मला आजच्या स्वयंपाकाला. तर इथे आता कढी तयार झालेली आहे. मी त्यासाठी भात पण तयार केला, कढीसोबत खायला भात. शक्यतो आमच्या इथं रोजच भात असतो, रोजच सकाळ संध्याकाळ, एखाद्या वेळेस नसला तर नसतो. तर आता पटकन चपात्याही बनवून घेते. चपात्या झाल्या की मग स्वयंपाकच झाला. तर इथे बघा चपात्या झालेल्या आहेत. पटकन माझा 3 याचा गॅस आहे, त्यावर पटापट स्वयंपाक होतो. 3 गॅसवर 3 ठेवलं की. तर इथे बघा अशा प्रकारे मी सगळ्या ह्या चपात्या बनवून घेते. तर फायनली आजचा साधा मेनू असा होता, कढी चपाती, मी नंतर ठेचा केला आणि चिवडा. तर घर आवरल्यानंतर असं काहीसं दिसत होतं. तर तुम्हाला माझे हे ब्लॉग कसे वाटतात हे मला कमेंट करून सांगा. आणि जर कुणी नवीन आलेला असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत जा. तर यशराज शाळेतून आला, मी त्याला जेवायला वाढलं. व्हिडिओ